नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे असे मिळून 3,000 रुपये जमा झाले आहेत. पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना अजून एकही हप्ता जमा झालेला नाही. तर त्या लाडक्या बहिणी वाट बघत आहेत माझा हप्ता कधी जमा होणार. तर अशातच आता एक बातमी समोर आली आहे. तर सरकारने माझी लाडकी बहीण योजना पात्र अपात्र यादी समोर आणली आहे. आणि ही यादी आपण चेक करून बघायचं आहे की आपण पात्र आहात की नाही, का आपण अपात्र आहात. जर आपण पात्र असाल तर आपणास आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील, आणि जर आपण अपात्र आहात तर आपणास पैसे जमा होणार नाहीत. तर ही यादी कशी बघायची, तर आज मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की माझी लाडकी बहीण योजना पात्र अपात्र यादी अशी चेक करा, आणि लगेचच आपणास आपले कन्फर्मेशन मिळून जाईल आणि आपणास कळेल की माझा हप्ता जमा होणार की नाही. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम गुगलमध्ये सर्च करा मुख्यमंत्री लाडकी बहीण. तर इथे पहिली वेबसाईट येते माझी लाडकी बहीण योजना. यावरती आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल ओपन होऊन जाते. तर ह्या पोर्टलवर आपण बघायचं आहे. इथे एक कॉलम आहे अर्जदार लॉग इन. आपण या अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण आपले लॉग इनवरती क्लिक करून आपण आपला फोन नंबर टाकून बघायचा आहे. तर आपण पहिल्यांदा मॅन्युअली समजावून घेऊया की अशा प्रकारे स्टेटस चेक करा लाडकी बहिणीचं. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वप्रथम आपणास लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. अर्जदार लॉग इन या पर्यायावर आपणास क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आपला फोन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. आणि जर आपल्याकडे पासवर्ड नसेल तर आपणास पासवर्ड परत जनरेट करता येतो. याच्यानंतर लाभार्थी यादी किंवा अर्जाची स्थिती यावर क्लिक करायचं आहे. आणि यानंतर आधार नंबर आणि अर्ज क्रमांक आपणास टाकावा लागेल. आपला अर्ज क्रमांक, तर लाडक्या बहिणींनो, अर्ज क्रमांक आपणास कुठे मिळेल की जेव्हा आपण अर्ज केला होता तेव्हा आपणास एक अर्ज क्रमांक आला होता. आपणास तो अर्ज क्रमांक टाकावा लागेल. आणि याच्यानंतर आपणास एक यादी दिसेल आणि त्या यादीवरून आपणास तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे लगेचच कळणार आहे. तर इथे आपण बघूया. परत आपण जाऊया स्क्रीनवरती. तर इथे अर्जदार लॉग इनवरती मी क्लिक करतो आणि इथे फोन नंबर टाकतो. तर फोन नंबर टाकल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात की एक मी इथे फोन नंबर टाकतो. फोन नंबर टाकल्यानंतर इथे पासवर्ड सेट करायचा आहे. फोन नंबर परत टाकून घेतो. इथे एक आपण पासवर्ड सेट करायचा आहे. इथे मी एक पासवर्ड सेट करतो आणि इथे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर इथे फॉरगॉट पासवर्ड म्हणायचा आहे. तर इथे आपण बघू शकत आहात की एंटर युअर नंबर टू रिसेट पासवर्ड असं म्हणत आहे. तर इथे आपण एक नंबर टाकायचा आहे. इथे कॅप्चा टाकायचा आहे आणि सेंड OTP म्हणायचा आहे. तर सेंड OTP म्हटल्यानंतर आपणास एक OTP येतो आणि हा आपण इथे OTP टाकून घ्यायचा आहे. आणि इथे आपला OTP टाकल्यानंतर आपण इथे आपला पासवर्ड टाकायचा आहे. कन्फर्म पासवर्ड म्हणायचा आहे. इथे आलेला 4 अंकी OTP टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि आपल्याला पासवर्ड रिसेट करून घ्यायचा आहे. पासवर्ड रिसेट झाल्यानंतर आपणास लगेचच आपण पात्र लाभार्थी या यादीवर क्लिक करायचं आहे. यानंतर आधार क्रमांकाने आपला अर्ज नंबर टाकायचा आहे आणि आपणास लगेचच दिसून जाईल की आपणास पैसे मिळणार आहेत की नाही. तर लाडक्या बहिणींनो, अशी प्रोसिजर आपणास करायची आहे. आणि ही प्रोसिजर झाल्यानंतर आपणास कळून जाईल
की आपणास पैसे मिळतील की नाही. इथे कॅप्चाचा मी ऑप्शन हा लॉंग होतो. तर इथे आपण बघू शकत आहात की आपण पासवर्ड रिसेट करायचा आहे, कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि आपला OTP टाकून आपला पासवर्ड रिसेट झाल्यानंतर ते पेज पुढचे ओपन होईल. तर आपणास अशा प्रकारे बघायचं आहे की आपण पात्र आहात की अपात्र आहात. तर लाडक्या बहिणींनो, माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.